नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की टीव्हीवरून किंवा वर्तमानपत्रांमधून कोल्ड्रिंक्सच्या भरपूर जाहिराती येतात. या जाहिराती पाहणारा किंवा आवडणारा एक मोठा वर्ग आहे, तो म्हणजे लहान मुलांचा. त्यांना या जाहिरातीमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या वाटतात आणि मग ही कोल्ड्रिंक्स आपण प्यायलाच हवीत अशी एक समजूत त्यांच्या मनात असते. रासायनिक प्रक्रिया केलेली किंवा कृत्रिम रंग वापरलेली ही पेय प्रकृतीसाठी हानिकारक असतात. त्याऐवजी घरी केलेली पेय पिणं कधीही चांगलं. या संदर्भात आपण भेटणार आहोत ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या अनुराधा देशपांडे यांना. उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा, घशाला पडलेली कोरड. अशा वेळी वाटतं पटकन काहीतरी गार प्यावं आणि हात पोचतो तो कोल्ड्रिंकच्या बाटलीला. पण याचे दुष्परिणाम मात्र फार थोड्यांनाच ठाऊक आहेत आणि याबाबत जागृती आणण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे सध्या शीतपेयाविरोधात एक मोहीम राबवण्यात येते. उन्हाळ्याचा जो मोसम आहे त्या मोसमामध्ये 1 मार्च ते 31 मेपर्यंत हा कालावधी आम्ही मोहीम म्हणून निवडला. आणि त्याच्यातला मोहीम म्हणून निवडायचा मुख्य उद्दिष्ट त्याच्यातलं असं की साधारण आम्ही गेली काही वर्ष सातत्याने हे प्रयत्न करतच आहोत. कृत्रिम शीतपेयांच्याबद्दल जागृती निर्माण करायची आणि नैसर्गिक शीतपेय वापरण्याचा आग्रह धरायचा समाजाकडे, ही आम्ही गेली काही वर्ष सातत्याने प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट समाजावर बिंबवण्यासाठी, जसं आपण एक हे म्हणतो की त्याच्यावरती भर दिला की ती एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट होते आणि त्याचाच वापर वारंवार मग केला जातो. म्हणून आम्ही हा एक कालावधी निवडला आणि ती मोहीम म्हणून घोषित केली. नैसर्गिक पेय म्हणजेच नारळ पाणी, उसाचा रस, लिंबू पाणी, लस्सी, फळांचे ज्यूस किंवा फळे देखील या कोल्ड्रिंकला उत्तम पर्याय ठरू शकतात. त्यापासून शरीराला अपाय नसून फायदा मात्र निश्चितच आहे. मुंबई ग्राहक पंचायत केवळ म्हणते म्हणून असं नाही, तर तज्ज्ञांचाच त्याच्यामधला जो अहवाल आहे किंवा तज्ज्ञांनी त्याच्यामधनं जे काही सांगितलेलं आहे की ह्या कृत्रिम शीतपेयांच्यात काय आहे, तर त्याच्यामध्ये अतिरिक्त शर्करेचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये कॅफीन आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आहे आणि हे असे जे घातक घटक आहेत ते आपल्या शरीरावरती अतिशय हानिकारक असे परिणाम घडत असतात. त्याच्यामुळे दातांची झीज होते, हाडातलं कॅल्शियम कमी होतं, त्याच्यानंतर ॲसिडिटी, लहान वयामधला मधुमेह किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर जे आजार आहेत की जे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात, हे सगळे व्हायला सुरुवात होते. आणि आज एक बघितलं समाजामधली एक जीवनशैली बदलू होऊ पाहत आहे. म्हणजे एखादा ग्लास पिणं ही एक गोष्ट वेगळी, परंतु ज्यावेळेला आम्ही असं बघतो की तरुण पिढीच्या हातामध्ये किंवा अगदी लहान मुलांच्याही हातामध्ये की ज्यावेळेला अशा कोलावर्गातल्या पेयांचा ग्लास दिसतो किंवा एखाद्या खाण्याबरोबर ज्यावेळेला पाण्याच्या ऐवजी ही पेय अंगीकारली जातात, त्यावेळेला ती घातक आहेत. आणि म्हणून आमचा एक असं आग्रहाचं सांगणं आहे की आपल्या देशामध्ये इतकी उत्तम ऋतुमानानुसार पिकणारी फळफळावळ आहेत आणि त्याच्यातनं इतकं उत्तम प्रकारचं पोषण शरीराचं होतं आहे, तर अशा वेळेला कशाला या नैसर्गिक शीतपेयांना सोडून आपण कृत्रिमतेचा आधार घ्यायचा. कारण कृत्रिमतेमध्ये जसे ते घातक घटक आहेत त्याचबरोबर तो कृत्रिम स्वाद आहे, कृत्रिम रंग आहेत, म्हणजे त्याचे आणखीन वेगळे होणारे परिणाम शरीरावरती होतच असतात. आणि म्हणून आमचं सगळ्या समाजाला आणि ग्राहकांना असं आग्रहाचं सांगणं आहे की अशा पेयांची सवय आपल्याला लावून घेण्यापेक्षा आपल्या देशात पिकणाऱ्या ह्या फळांचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. आज उसाच्या रसाची गुऱ्हाळं आपल्याला नाक्यावर दिसतात. शहाळ्याचेही स्टॉल्स आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेले दिसत आहेत. म्हणजे पूर्वी होती त्याच्यापेक्षा थोडीशी परिस्थिती सुधारलेली आहे. आणि ज्या ठिकाणी अगदी म्हणजे मी म्हणेन की अगदी म्हणजे तुम्ही फार कुठेतरी लांब प्रवासात गेलात आणि मग तुम्हाला अगदीच उपलब्ध नाही, त्यावेळेला पिणं ठीक आहे म्हणजे. पण आज ही जी जीवनशैली आमची बदलू पाहते की आज हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाणी उपलब्ध आहे, फळांचा रस उपलब्ध आहे, लस्सी उपलब्ध आहे आणि बाहेर पडलं तर अगदी खिशाला परवडणारा आपल्याला उसाचा रसही उपलब्ध आहे. मग अशा वेळेला ते समोर दिसत असताना त्याच गुऱ्हाळामध्ये जर दुसरं कृत्रिम शीतपेय ठेवलं असेल तर त्यावेळेला मी त्याच्याकडे नाही वळायचं. तिथे जाऊन मी उसाचाच रस पिणार आहे किंवा मी एखादं चांगली डेअरी दिसली दुधाची तर तिथे मला लस्सी सहज उपलब्ध होऊ शकते, तिची फारशी किंमत आहे असं नाही. आणि आरोग्याची हानी बघताना आपल्याला द्यावी लागणारी जी किंमत आहे ती मला वाटतं नक्कीच आपल्याला परवडू शकेल. कारण त्याच्यानंतरचे जे परिणाम होणारे आहेत ह्याच्यामुळे की डॉक्टरकडे जायचं आहे, मग मला त्याच्यावरती पैसा घालवायचा आहे, वेळ घालवायचा आहे, त्यापेक्षा ती पुढे दाताची खराबी झाली तर त्याच्यानंतर दाताची ट्रीटमेंट घेणं म्हणजे काय आपल्याला माहिती आहे किती महागाईची पडते. तर त्याच्यापेक्षा मी जर लहानपणापासूनच जर माझ्या मुलांनाही किंवा आपल्या बरोबरच्या सगळ्यांना जर सवय हीच जर लावली तर मला असं वाटतं आपण खूप आपला पैसा तिथे वाचवणार आहोत आणि आरोग्यही वाचवणार आहोत. शीतपेयांचा मारा लहान मुलांवर अधिकाधिक होत असतो. त्यामुळेच ग्राहक पंचायतीनं लहान मुलांमध्येही जागृती आणण्याचं कार्य सुरू केलंय.
आम्ही मध्यंतरी एक गुड ॲड बॅड ॲड म्हणजे चांगली जाहिरात वाईट जाहिरात अशी एक स्पर्धा घेतलेली होती आणि त्याच्यामधनं मुलांना आम्ही ह्या अशाच जाहिराती दाखवतो, त्याच्यातनं त्यांचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगतो. त्यांना त्याच्यातनं मुलांनाच त्याच्यातनं प्रश्न विचारले जातात की ही जाहिरात बाबा तुला का आवडली किंवा का नाही आवडली. मुलं अतिशय उत्तमपणाने समर्पकपणाने उत्तर देतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एखादे हे पिऊ नको असं सांगण्यापेक्षा मुलांना ज्यावेळेला त्यावेळेला विचार करायला त्याच्यात लावलं जातं, त्यामुळे मुलं त्याचा अंगीकार करतात. दुसरं म्हणजे मध्यंतरी आम्ही एक अशा आमच्या म्हणजे ग्राहक सभासदांसाठी आम्ही एक एक स्पर्धा घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक शीतपेय मोहीम, घोषवाक्य आणि भित्तिचित्र स्पर्धा. आणि मला सांगायला अक्षरशः आनंद वाटतो तुम्हाला की अगदी चौथीतल्या मुलांपासून ते 71 वर्षांच्या म्हाताऱ्या बाईंपर्यंत सगळ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. एवढा की परीक्षकांना त्याच्यातनं निवड करणं खरं कठीण झालेलं होतं, म्हणजे असं आहे. आणि शाळा कॉलेजातनं आम्ही आता असं मुलांना प्रोग्रॅम्स देतो आहे असं त्याच्यातनं की मुलांनी आमचा जसं इथे मुंबई ग्राहक पंचायतीचा ॲडवॉच क्लब आहे तसा शाळेतनं कॉलेजमधनं मुलांनी असे ॲडवॉच क्लब स्थापन करावेत. आपापसात चर्चा घडवून आणाव्यात एखाद्या कुठल्याही हानिकारक गोष्टींबद्दल, त्याच्या वापराबद्दल. आणि त्या आपापसात काही मग त्याच्यात वक्तृत्व स्पर्धा असतील, असंच पोस्टर कॉम्पिटिशन असतील, नंतर तुमच्या काही काव्य ह्याच्यावरती तयार करून असेल किंवा काउंटर आपण जसं म्हणतो की त्याच जाहिरातीला धरून अशी वेगळी प्रकारची जाहिरात हे करणं की थोडक्यात मुलं त्या विषयावरती विचार करतील, त्या विषयावर आपले विचार बाकीच्या मुलांच्यात पसरवतील आणि त्यांच्यात एक अवेअरनेस तयार होईल. म्हणजे शेवटी काय आहे की काही गोष्टी अशा असतात की कायदे करून ह्या म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. तर मनाचा संयम, आपल्यावरती एक आत्मजागृती आपण एक म्हणतो की एखाद्या गोष्टीच्या बरे वाईटपणाबद्दल जागृत होणं आणि ती वस्तू मग नाकारणं, हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे. आणि मी जर एखादी गोष्ट जर नाकारली मनापासून, मुलांनी जर नाकारली मला नाही हे प्यायचं, तर आमच्यावरती कोणीही बंधन घालवू शकत नाही की तुम्हाला हे प्यायलंच पाहिजे म्हणून. शीतपेयांच्याच किमतीत ही नैसर्गिक पेय देखील उपलब्ध आहेत, पण शीतपेयांच्या दुष्परिणामानं नंतर मोजावी लागणारी किंमत मात्र खूप अधिक आहे. त्यामुळे मनावर संयम ठेवून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं केव्हाही योग्यच नाही का? आम्ही आमच्या सभासदांपुरतं म्हणायचं झालं तर आम्ही असं एक शिबिर घेतलं होतं आणि आमच्या इथे आम्ही काय केलं, महिलांना सगळ्यांना प्रशिक्षित केलं की इथल्या इथे कशी घरगुती सरबतं कशी म्हणजे फळांपासूनची कशी बनवायची, सॉस जॅम वगैरे. आणि महिलांनी अशी प्रकारची अशी सरबतं वर्षभरासाठी बनवणं, आपल्या घरामध्ये ती ठेवणं आणि तशीच आपल्याबरोबर आणखीन 4 पुढच्या म्हणजे असं चेनसारखं ते त्यांना पसरवणं, हे आम्ही एक त्याच्यातनं त्यांना प्रशिक्षित केलेलं होतं. आणि दुसरं म्हणजे आता आम्ही असा एक विचार मांडला आहे समाजापुढे की ज्या वेगवेगळ्या सामाजिक, आम्ही त्याच्यासाठी पत्रही पाठवलेत त्यांना की वेगवेगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, मुंबईतल्या आहेत, मुंबईच्या बाहेरच्या आहेत, त्यांना एक असं आवाहन केलेलं आहे आम्ही की तुमच्याकडे सुद्धा असे छोटे मोठे समारंभ होत असतात किंवा घरापासून म्हणायचं म्हटलं तर प्रत्येक गृहिणी आपल्या घरापासून काही जर सुरुवात करत असेल तर असं आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, तुम्ही घरातला लिंबू सरबत, कोकम सरबत अतिशय कमी कॉस्ट राहते, त्याच्यामध्ये काय फार त्याला पैसे पडत नाहीत, किंवा आंब्याचं पन्हं मोसमातलं आपण त्यांनी त्याचं स्वागत करू शकता. सभा संमेलनं ज्यावेळेला मोठ्या मोठ्या संस्थांच्यात होतात त्यावेळेला त्यांना तसं आपण सांगू शकतो की येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत तुम्ही स्वागत पेय, त्याला आम्ही स्वागत पेयच म्हटलेलं आहे, तर अशी स्वागत पेय देऊन त्यांना तुम्ही देऊ शकता. आणि व्यापक प्रमाणावरती जर विचार करायचा म्हटला तर मोठमोठे लग्न समारंभ हल्ली होतात आणि हल्ली एक प्रथा अशी एक झालेली आहे की लग्न समारंभाला सुद्धा जे मंडळी येतात तर आल्या आल्या त्यांना काहीतरी थंड देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. तर मग अशा वेळेला कॅटरर्सकडे असा आग्रह धरायचा की आम्हाला पेप्सी कोला वर्गातली कुठलीही आम्हाला पेय नकोत, त्याच्याऐवजी आम्हाला जसं जशी ऐपत असेल त्याप्रमाणे लिंबू सरबतापासून एखाद्या अगदी अननसाच्या सरबतापर्यंत किंवा ज्यूसपर्यंत जे काही परवडत असेल तसं त्यांनी त्याचं द्यावं की जेणेकरून समाजामध्ये आपल्या देशात पिकणाऱ्या उत्तम फळांबद्दल आणि त्यांच्या उपलब्धतेबद्दल जागृती तयार होईल, त्याचा अधिकाधिक वापर केला जाईल. आणि अतिशय एक म्हणजे असा व्यापक दृष्टीने एक असा आपण जर अर्थ त्याच्यातनं काढायचा म्हटला तर बघा, फळांच्या ह्या जर निर्मितीला जर आम्ही जर प्रोत्साहन दिलं इथे तर आमच्या देशामधल्याच बागायतदारांना, शेवटी शेतकऱ्यांना आम्हीच त्यांना प्रोत्साहित करणार आहोत. मराठा मंदिर ही मुंबईतली एक सामाजिक किंवा सांस्कृतिक कामं करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची एक प्रमुख शाखा म्हणजे वनिता विश्व. स्त्रियांच्या संदर्भातले किंवा स्त्रियांना उपयोगी पडतील असे अनेक कार्यक्रम वनिता विश्व आयोजित करते. नुकतीच त्यांनी एक खाद्यपदार्थांची स्पर्धा आयोजित केली होती. महिलांचं पाककौशल्य आपण बघायलाच हवं. स्वयंपाकघरावर
ठरते. कारण हे 40 वर्ष दरवर्षी स्पर्धा करतो. सगळ्या बायकांना पुरुषांना सुद्धा वाव चांगला मिळावा ह्याच्यासाठी याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. पौष्टिक मुलांना पौष्टिक आहार कसा मिळेल ते आम्हाला आमचं काम असतं की मुलांना जास्तीत जास्त पौष्टिक आहार द्यावा. मुलांना सगळ्यात जास्त आवडतं काय तर भेळ, म्हणून म्हटलं आपण पालकाची भेळच बनवावी म्हणून मी ती भेळ बनवलेली आहे. हो, तसे बरेचसे पदार्थ असे नवनवीन शिकायला मिळाले ते आपण घरी करू शकतो. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी करून खाल्लेलं तेव्हाही उत्तम आपल्या मुलांसाठी किंवा कमी खर्चात आणि सगळं चांगलं. मी कणीस नाचणीचं सूप बनवलेलं आहे. ही आयडिया अशी मला माझी स्वतःच सुचली आहे. कारण मग मी विचार केला, हल्ली डायटिंगचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि कणीस हे म्हणजे लो कॅलरी आणि नाचणी देखील ही लो कॅलरीमध्ये आहे. तर ह्याचं सूप आपण बनवून बघूया या हेतूने मी याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय आनंद होत आहे की आपण जे काही करतो ते एवढे 450 डिशेस असतात त्याच्यात म्हणजे दखल घेतली जाते. अर्थात इतर पण चांगले असतातच ते त्याच्यात नो प्रॉब्लेम, परंतु बाबा आहे आपल्याला काही करू शकतो असं म्हणजे मला वाटतं. नाही, कारण हल्लीच्या ह्याच्यात काय होतं, हल्लीच्या युगात सोयाबीनचा खूप वापर आणि ते आपल्या आरोग्याला पण चांगलं असतं. पण नेहमी सोयाबीन जेव्हा व्हिटॅमिन ए बरोबर खाल्लं जातं तेव्हा त्याची पौष्टिकता जास्त वाढते. त्या दृष्टीने मी ते दोन्ही एकत्र केलं आणि मग बाकी कच्च्या भाज्या वगैरे घालून म्हणजे चायनीज स्टाईलनी असं बनवलं. नाही, महिलांना असं प्रोत्साहन मिळतं ना, आणि एकतर आम्ही म्हणजे बहुतेक स्पर्धांमध्ये भाग घेतो तिथे बक्षिसं मिळतं, त्यामुळे एक अक्षरशः आम्हाला चटक लागलेली आहे ही बक्षिसांची. या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून तरला दलाल उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे परीक्षक म्हणून शोभा विजयकर, उषा मेहर यांनी काम पाहिलं. आपल्या चीफ गेस्ट तरलाताई दलालांनी सांगितलं की मुलांना आणि सगळ्यांनाच आता नाविन्याची आवड निर्माण झालेली आहे ना, तर मग हॉटेलमध्ये जे सूप 300 रुपयाला मिळतं तेच आपल्याला घरी जर 30 रुपयात जरी होत असलं तर त्यात नाविन्य पण येतं ना, म्हणून ही आयडिया मी बरंच शिकायला मिळालं. म्हणजे मुख्य म्हणजे पदार्थ जे आपल्याला पौष्टिक पदार्थांची बरीच माहिती झाली, त्यामुळे आपण पुढच्या वेळेला ते पदार्थ वापरून रेसिपी करावी असं पण वाटलं. पुन्हा डेकोरेशनमध्ये सुद्धा खूप आयडियाज मिळाले. फॅशन या शब्दाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली, तसंच फॅशनेबल दिसू इच्छिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते. म्हणूनच वेगवेगळ्या कॉलेजांमधून फॅशन हा विषय शिकवला जातो आणि या विषयामध्ये पदवी घेऊन मुलं किंवा मुली स्वतंत्रपणे आपली करिअरसुद्धा घडवतात. प्रभादेवी इथल्या रचना संसद या महाविद्यालयात फॅशन अँड टेक्स्टाईल्स या विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच रंगभवन इथे एक फॅशन शो आयोजित केला होता. तो बघायला आज आपण जाणार आहोत. पहिल्यांदा एक सब्जेक्ट देतो की हा अशा अशावर करा. आता ऑफिस वेअर म्हणजे ऑफिसला जाताना काय घालतील साधारणतः,
त्याच्याप्रमाणे नंतर एक मॉडर्न डिझाईनच्या साड्या तयार केलेल्या आहेत. फक्त मॉडर्न जे ॲबस्ट्रॅक्ट जे म्हटलं जातं त्याच्यात डिझाईनमध्ये साड्या असा एक सिक्वेन्स आहे आणखीन. आणि सगळी मुलांनीच त्यांच्या मनानेच सगळं पेंटिंग वगैरे केलेलं आहे. आणि स्वतःचं डिझाईन पेपरवर्कवर दिसण्यापेक्षा ॲक्च्युअल कसं दिसतं घातल्यावर ह्याची त्यांना आयडिया येते. त्याच्यामुळे पुढच्या आयुष्यात त्यांना ते जास्त मदत येते की हे डिझाईनचा इफेक्ट कसा येईल. कारण काही काही मटेरियल्स अशी असतात की ती नुसती बघून कळत नाहीत. त्याचं डिझाईन आणि ड्रेस बनवल्यावरच त्याला इफेक्ट येतो. आणि त्याच्याप्रमाणे डिझाईन तयार झाल्यावर एक वेगळंच डिझाईन तयार होतं. त्याच्यामुळे त्या असं केल्यावर काय होईल किंवा हे कलर कॉम्बिनेशन कशाबरोबर जाईल हे डिझाईन कपड्यावर केल्यावर जास्त परिणामचं असतं. आणि मग मुलांनाही आयडिया येते की कसं दिसेल, आपण काय केलं की त्याचा परिणाम काय होतो, कुठले कलर कुठल्या कलरबरोबर जातील. त्याप्रमाणे मग मुलं डिझाईन करायला पुढे शिकतात. एखाद्या व्यावसायिक डिझायनर स्पर्धेत विद्यार्थिनी म्हणतात, मी रचना संसदमध्ये फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. फर्स्ट इयर वन इयर सर्टिफिकेट कोर्सची स्टुडंट. मी या फॅशन शोमध्ये ऑफिसवेअरवरती वर्क केलं आहे. माझं ऑफिसवेअरमध्ये एक गारमेंट आहे. त्या गारमेंटसाठी साधारणपणे 1 महिना मीन्स फेब्रुवारीपासून आम्ही सर्व तयारी केली आणि आता गारमेंट रेडी होऊन शोमध्ये आहे. स्वतःचं गारमेंट शोमध्ये यायला खूप वेगळीच एक वेगळाच आनंद आणि एक नवीन अनुभव आणि पहिलं पाऊल उचलल्यासारखं वाटतं. मी रचना संसदची स्टुडंट्स आहे. फर्स्ट इयर सर्टिफिकेट कोर्स आहे हा. यावर्षी आमच्या कॉलेजमध्ये फॅशन शो अरेंज केला आहे. माझा थीम ऑफिसवेअर आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप मार्केटमध्ये फिरायला मिळालं. नवीन पॅटर्न कळले आम्हाला. आणखीन 1 महिना चा उपयोग करून आणि त्याला साजेशा ॲक्सेसरीजमधून हे पेहराव अधिक खुलून दिसत होते. गो वाईल्ड, डेनिम, स्ट्रोक्स, टाय अँड डाय, ऑफिस वेअर्समध्ये डिझाईन केलेले स्कार्फ, टाय वगैरे सिक्वेन्स प्रेक्षकांची पसंती मिळवत होता. आणि आजचा मानसीचा सल्ला, कलिंगडाचा संपूर्ण वापर करा. कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं आणि त्याची चवही मधुर असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगड तब्येतीस अतिशय चांगलं. कलिंगडाची पांढरी पाट, हिरवी साल आणि बिया आपण फेकून देतो, पण त्यामध्ये चांगली शरीरासाठी पोषक अशी द्रव्ये असतात. कलिंगडाच्या काळ्या बिया बदाम किंवा शेंगदाण्याइतक्याच पौष्टिक असतात. या बिया आणि पाणी ब्लेंडरमध्ये घालून एकजीव करा. यातून जो पांढरा रस निघेल तो भाजी, आमटी किंवा सूपमध्ये वापरा. कलिंगडाची पांढरी पाट आणि हिरवी साल याचे तुकडे करून त्याला मीठ मिरची लावून उन्हामध्ये वाळवावं. त्याचे कुरकुरीत सांडगे तयार होतात.